हॅलो, वेलकम टू माय चॅनल। तर जो कोणी पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असेल तर हॅलो, माझे नाव किरण आहे। मी मस्तपैकी आठवड्यामध्ये छान छान असे ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप आणि छान छान असे हॅक्स किंवा व्लॉग्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते। जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला छान असे ते पाहायला मिळणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बीबी क्रीम आणि सीसी क्रीम यातील काय फरक आहे आणि कोणती क्रीम केव्हा वापरायची किंवा डेली यूज साठी आपण कोणती क्रीम वापरू शकतो याबद्दल मी तुम्हाला छान अशी माहिती सांगणार आहे। तर बघू शकता की माझ्याकडे ही पॉन्ड्सची बीबी क्रीम आहे, तसेच माझ्याकडे ही लॅक्मेची माझी आवडती 925 ही सीसी क्रीम आहे। ह्याचा जो शेड 04 आल्मंड शेड आहे, जो मला छान असा परफेक्टली सूट होतो। तर हा जो मी शेड यूज करते, तर ह्या मी दोन क्रीम बद्दल तुम्हाला छान अशी आज माहिती सांगणार आहे की कोणती क्रीम केव्हा वापरायची आहे, डेली यूज साठी आपण कोणती क्रीम यूज करू शकतो आणि फंक्शन असेल किंवा कुठे छोटे मोठे कार्यक्रम असेल तर कोणती क्रीम आपण यूज करायची आहे आणि जी आपल्याला परफेक्टली असं छान असा लुक देणार आहे। आपण विचार करतो की अरे यार मला बाहेर जायचं आहे, आता मी सीसी क्रीम वापरू की बीबी क्रीम वापरू की फाउंडेशन वापरू, हे आपल्याला अजिबात काही कळत नाही आणि कोणतेही आपण वेगळं चुकीचं करतो किंवा जास्त ओव्हरलोड आपला मेकअप होतो। तर अशामुळे आपली पूर्ण गडबड होऊन जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असं मी बीबी क्रीम आपण केव्हा यूज करू शकतो, तसंच सीसी क्रीम केव्हा यूज करू शकतो किंवा फाउंडेशन केव्हा यूज करू शकतो हे तुम्हाला छान असं सांगणार आहे। व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाहीये, कारण की मी छान असे छोटे छोटे टिप्स सुद्धा त्यामध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपर समजले जातील आणि तुम्ही तशा पद्धतीने जर फॉलो केलात तर तुम्ही दिसायला आणि तुमचा मेक जो आहे तो खूप छान असा फ्लॉलेस दिसणार आहे। जी स्किन आहे ती नॅचरली छान अशी ग्लो सुद्धा करायला तितकी छान मदत होणार आहे। तर सर्वप्रथम आपण बोलणार आहोत तर बीबी क्रीम बद्दल। तर बीबी क्रीम ही तुम्हाला माहिती आहे ब्लेमिश बाम किंवा ब्युटी बाम अशा नावाने भरपूर सारे म्हणजे असं ओळखली जाते आणि मस्तपैकी फेमस सुद्धा आहे आणि डेली आपण बीबी क्रीम ही यूज करू शकतो। डेली तुम्ही घरी असाल किंवा कुठे बाहेर जात असाल, ऑफिसला जात असाल तरी तुम्ही छान असं ही बीबी क्रीम जी आहे ती डेली यूज करू शकता, कारण की ही लाईट वेट आहे आणि ह्याच्यामध्ये आपला जो लुक आहे तो एकदम छान असा नॅचरल दिसतो आणि ह्याच्यामध्ये कुठलाही साइड इफेक्ट नाहीये किंवा ह्याच्यामध्ये भरपूर सारं मॉइश्चरायझर आहे, ज्यामुळे आपल्याला छान असं आपलं स्किन केअर फॉलो होण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते। तर बीबी क्रीम जी आहे ती तुम्ही डेली यूज करू शकता, अगदी डेली यूज करू शकता। जी नॉर्मल तुम्ही कोणती क्रीम लावत असाल त्याऐवजी जरी तुम्ही बीबी क्रीम लावली तरी काही हरकत नाहीये। तर हे झालं बेबी क्रीमचं। तसंच सीसी क्रीम हे छान असे करेक्टर म्हणून सुद्धा ओळखली जाते, कारण सीसी क्रीम मध्ये हे आपल्या बीबी क्रीम पेक्षा जास्त कव्हरेज मिळतं आणि बीबी क्रीम पेक्षा छान असं मीडियम आपल्याला ह्याच्यामध्ये कव्हरेज मिळतं। सीसी क्रीम आपण कधी लावू शकतो, जर तुम्ही एखाद्या कुठे कॉलेजमध्ये फंक्शन असेल किंवा मैत्रिणींसोबत वगैरे कुठे बाहेर जात असाल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही सीसी क्रीम लावू शकता, कारण की ह्याच्यामध्ये जो कव्हरेज आहे तो मिनिमम कव्हरेज देतो, म्हणजे बीबी क्रीम पेक्षा थोडं जास्त आपल्याला कव्हरेज ह्याच्यामध्ये मिळतो। तर छोटे मोठे फंक्शन असतील ना तेव्हा तुम्ही ही सीसी क्रीम लावू शकता, म्हणजे तुमचा जो लुक आहे, तुमचा जो मेकअप आहे तो छान असा उठून दिसणार आहे। तिसरं म्हणजे फाउंडेशन। जर तुमचं एखादी घरी खूप छान असा फंक्शन आहे, मोठं फंक्शन आहे किंवा तुमचं एखादं कुठं बाहेर छान अशी पार्टी आहे, अशा वेळेस तुम्हाला जर जास्त आणि एकदम छान असं सुंदर दिसायचं असेल, जास्त कव्हरेजवाला लुक हवा असेल तर तुम्ही अशा वेळेस फाउंडेशनचा यूज करू शकता, कारण की सीसी क्रीम मध्ये बीबी क्रीम मध्ये काय ना एकदम कमी जे नॅचरल ग्लो करणारं आपल्याला लुक कव्हरेज मिळतं आणि सीसी क्रीम मध्ये त्याच्यामध्ये फक्त थोडं त्याच्यापेक्षा जास्त मिनिमम वाला जो कव्हरेज आहे तो मिळतो। आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त कव्हरेज पाहिजे असेल ना तेव्हा तुम्ही छान असं फाउंडेशन यूज करता। तर तुम्हाला कळालं असेल की बीबी क्रीम आपण कधी यूज करू शकतो, तसेच सीसी क्रीम कधी यूज करू शकतो आणि फाउंडेशन हे कधी यूज करायचं आहे। तर तुम्हाला कळालंच असेल की आता कोणती क्रीम कधी वापरावी। जर तुम्हाला कुठे डेली यूज वगैरे साठी तुम्ही छान अशी बीबी क्रीम यूज करू शकता। जर तुम्हाला पार्टीमध्ये किंवा एखाद्या फंक्शनला, छोट्या मोठ्या फंक्शन जे असतात त्याच्यामध्ये जायचं असेल तर तुम्ही छान अशी सीसी क्रीम यूज करू शकता। आणि समजा मोठी पार्टी आहे, एखादं तुमच्या घरी छान फंक्शन आहे, अशा वेळेस तुम्हाला जर जास्त कव्हरेजवाला मेकअप हवा असेल तर त्यावेळेस तुम्ही फाउंडेशन यूज करू शकता। मला तर असं वाटतं की तुम्हाला आता कोणतीच म्हणजे अडचण नाहीये, आता सगळ्या गोष्टी समजल्या असतील की कोणती क्रीम कधी वापरायची। तर अशा पद्धतीने खरंच हा तुम्ही क्रीम वापरू शकता। तसेच दुसरा म्हणजे सगळ्यांना पडणारा प्रश्न, तर प्रायमर लावायची की नाही। तर बीबी क्रीम जर तुम्ही लावत असाल, डेली यूज करत असाल तर ते खूप लाईट वेट असतं आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर वगैरे असतं, आपल्याला बीबी क्रीम लावण्याच्या आधी प्रायमर लावायची गरज नाहीये। पण जर तुम्ही सीसी क्रीम लावत असाल तर त्याआधी तुम्हाला प्रायमर लावायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कसं सीसी क्रीम मध्ये थोडं मिनिमम प्रमाणात कव्हरेज आपल्याला मिळतं, म्हणजे थोडासा मेकअप केल्याचा लुक मिळतो त्याच्यामुळे प्रायमर लावणं हे गरजेचं आहे। जेव्हा केव्हा तुम्ही सीसी क्रीम लावत असाल ना तेव्हा तुम्ही प्रायमर हे अगदी स्किप करू नका,
ते आवर्जून लावत जा। तर आता आपण एकीकडे लॅक्मेची ही 9 to 5 वाली सीसी क्रीम यूज करणार आहोत आणि एकीकडे आपण पॉन्ड्सची ही बीबी क्रीम यूज करणार आहोत। तर एक साइडला मी छान असं पॉन्ड्सची बीबी क्रीम आणि एक साइडला सीसी क्रीम यूज करून बघणार आहे। तर आपण इफेक्ट लगेच बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बीबी क्रीम यूज करून बघूयात। थोडीशी घेतलेली आहे मी। तरी छान अशी मी हातानेच हे करत आहे। तुम्ही छान असं ब्युटी ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करू शकता। ॲक्च्युली थोडी जास्त झाली आहे, एकदम कमी जरी घेतली तरी छान पूर्ण फेसला होऊन जाते। बघू शकता छान अशी मी सगळीकडे लावून घेतली आहे। तर आता बीबी क्रीम आपण लावलेली आहे। आता इकडल्या फेसला आपण सीसी क्रीम लावणार आहोत। एक फरक बघू शकता, बीबी क्रीमने सुद्धा चेहरा किती छान दिसत आहे। ही जी सीसी क्रीमचा जो शेड आहे ना, तो जो आहे शेड तो 04 आल्मंड शेड आहे, जो मी यूज करत आहे तो। तर आता आपण इकडे सीसी क्रीम लावून घेणार आहोत। तर बघू शकता आपण इकडे बीबी क्रीम लावलेला आहे आणि इकडे सीसी क्रीम लावलेला आहे। सीसी क्रीम हे जास्त ग्लोइंग करत आहे आणि बघू शकता इकडे जो आहे तो आपण जो बीबी क्रीम लावला आहे तो नॅचरल आहे। तर इथे तुम्हाला बीबी क्रीम आणि सीसी क्रीम मधील शेड दिसतच आहे। तर बीबी क्रीमचा जो शेड आहे तो थोडा बेटर दिसत आहे आणि सीसी क्रीमचा जो शेड आहे तो जास्त कव्हरेज देत आहे आणि बीबी क्रीमचा जो मेकअप आहे तो नॅचरल दिसतोय आणि जो आपण सीसी क्रीम लावलेली आहे तो मेकअप दिसून येत आहे। तर अशा पद्धतीने हे दोघांचा शेड असा वेगवेगळा येतो। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करा। तुम्ही बीबी क्रीम लावलात किंवा सीसी क्रीम लावलात तर छान असा जो तुमचा मेकअप आहे तो तसंच अर्धवट सोडू नका। त्याच्यावरती छान अशी एखादी लूज पावडर लावा किंवा एखादा कॉम्पॅक्ट लावू शकता किंवा तुम्ही जर जी तुम्ही रेग्युलर जी पावडर यूज करता ती सुद्धा लावू शकता। तर अशा पद्धतीने सिंपल आणि स्वीट छान असा मेकअप करू शकता। अगदी सिंपल तुम्ही डेली यूज मध्ये बीबी क्रीम ही आवर्जून लावू शकता आणि छोट्या मोठ्या फंक्शन साठी अशा प्रकारची सीसी क्रीम लावू शकता। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तर चला भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।